पेट पूजा करून घेऊ आणि मग जाऊ हेअरकटला. सो वेलकम बॅक टू चॅनल, वेलकम बॅक टू द नवीन व्हिडिओ. आणि अभी आपण जा रहे थोडंसं म्हटलं गणपती आता किती दगडूशेठ का आगमन 3-4-5 दिवसावर येऊन ठपले, तर म्हटलं थोडंसं लुक चेंज करू, हेअरस्टाईल. आणि दुसरं आपल्याला असंच म्हणजे रॅन्डम ब्लॉग चालू केलं आहे. पहिले जाऊन आता कपडे इस्त्री करायचे होते मला, 2 शर्ट, सो ते करू. ते टाकल्यानंतर चहा पण प्यायचं आहे, चहा पिऊ आणि मग नंतर सलूनला जाऊ. बघू थोडंसं काय चेंज करता येतं का. आधीचा जो माझा VK18 कट होता इथला, तो करता आला का तो करू, नाहीतर मग तो साईडच आपला जे आहे नॉर्मल हेअरस्टाईल तीच ठेवू. पण बघू कुठला काही चेंजेस करता आले तर, कारण आहे कामं पण आहे. आणि दुसरं म्हणजे आगमनाला जास्त मला हे आहे की आगमनाला म्हणजे लुक आपला तोपर्यंत सेट होऊन जाईल. 4-5 दिवस लागतं ना, आणि ऑलमोस्ट 3-4च दिवस राहिले. 4-5 आजचं तर गेलंच, 4-5 दिवसच राहिले आगमनाला. 27ला आगमन आहे. तर आगमनाला कोण कोण येते कमेंटमध्ये सांगा. म्हणजे यशालाच भेटूच आपण, बरेच लोक येतील, बरेच मित्र भेटतील आगमनाला. सो जाऊयात आता, निघू, कपडे इस्त्री करायला टाकू, नंतर चहा आणि मग डायरेक्ट सलून. आत्ता ऊन होतं, लगेच पाऊस पण आला. आता जाऊ. आत्ता ऊन होतं माहिती का, आणि लगेच पाऊस पण आला. लेट्स गो, जाऊ आता. सो पहिली चहा आणि समोसा, पेट पूजा करून घेऊ आणि मग जाऊ हेअरकटला. खूप दिवसात ना सोसायटीत आलो नाही का, लिटरली. म्हणजे मी खूप दिवस झाले सोसायटीत आलं नव्हतो. आता हेअरकट करायचं म्हणून आलो. हेअरकट को आगे करते मस्त हेअरकट, तुमचं करते दिखते. यस येऊन गेलं घरी, आणि नंतर तिथे हेअर कट करताना एवढा काही मी व्लॉग केला नाही, कारण जो मला करायचा होता VK18 कट तो करता नाही आला, कारण केस खूप बारीक होते, त्याला थोडेसे जाड लागतात. सो म्हणजे मोठे व्हायचे जे नव्हते. सो म्हटलं मग नेक्स्ट टाईम करू. नेक्स्ट टाईम आता जेव्हा वाढतील तेव्हा आपण तो वाला कट करू. थोडेसे युनिकच केले, म्हणजे त्याला जे करता आलं ते त्याच्यात त्याने केलं. त्याला मी 2 साईड सांगितलेलं, पण त्या 2 साईडमध्ये पण मुंबईला जो मी करत होतो ना त्याने पूर्ण खराब करून टाकलेले. पण मग आता जरा वेगळं त्याने काहीतरी शाईन करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे वेगळी स्टाईल. सो ती कंटिन्यू करू. कंटिन्यू करते अभी केली, आणि मग वाढल्यानंतर बघू पुढे काहीतरी ट्रान्सफॉर्म करतो. पण ही एक थोडीशी वेगळी, अशी वेगळी म्हणण्यापेक्षा थोडीशी फंकी स्टाइल है, अभी के लिए तो अपन एडजस्ट कर लेंगे. गणपति और 1-1.5 महीना निकाल लेंगे उस पर. गणपति ज़्यादा इम्पोर्टेंट था, अपना आगमन को अपन अच्छा दिखना म्हणता ना भाई. और दुसरा 2-3 दिवसात आपल्याला कामं पण आहेत मला. सो त्यासाठी पण मला थोडंसं हे सेट हवं होतं. सो यस, हेच होते या ब्लॉगमध्ये. आता जेवायचं, जेवण करून थोडीशी कामं आहे ती करायची, आणि मग डे एंड करायचा. पण हा ब्लॉग एवढा मोठा झालेला नसेल असं मला वाटते. सो आता एंड करू की सकाळी करू सुचत नाही. काय करू, एक काम करू, एंडच करू. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आता, कारण मी असंही जेवण करणार आहे, फक्त जेवण करून मग डायरेक्ट काम. आणि उद्या मे बी मी ब्लॉग करणार नाही, उद्या आणि परवा 2 दिवस, कॉज थोडंसं अभ्यास आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत. सो त्या करू, आणि मग 2-3 दिवसानंतर डायरेक्ट आगमनच आहे. सो मे बी आगमन किंवा त्याआधी आला तर एखादा ब्लॉग येईल नक्कीच. सो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, जय श्रीराम.